कंटाळा आला तुझ्या बडबडीचा. चल चालतो इथून. आता हे तुला शेवटचा सांगतोय. आता जर तू ऐकलंच नाहीस ना तर बघ, रोज जसं तुला मारून मारून इथून घालवतो ना तसा तुला इथून घालेल. चल चालतो. नाही नको नको मारू. नाही दादा. हो हो मी वेडा नाहीये. मी खरं सांगतोय. मी वेडा नाहीये. या 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 समाजाने मला तरी वेडा ठरवलं ना तरी तरी मी वेडा नाहीये. होय मी वेडा नाहीये. मी 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 तुमच्यातलाच बाप बाप बोलतोय. बाप होय बाप बाप बोलतोय. सायची कानू आतापर्यंत तुम्ही तुमच्या लेखात मारझोड करणारा, दारूच्या नशेत धुंद होऊन रस्त्यावर धिंगाणा घालणारा बाप दाखविलात. मला सांगाव, आई विना पोरका झालेला, आई विना पोरक्या झालेल्या त्या पोरांना आई बापाची माया देणारा, आईची उणीव कधीच भासू न देणारा तो बाप नाही दिसला का तुम्हाला? का नाही दिसला तुम्हाला? तोच बाप बोलतोय मी. तुमच्यातलाच सामान्य बाप बोलतोय मी. साहित्यिकानो, त्या कृष्णाला लहानाचा मोठा करणारा त्या यशोदा माईचा गुणगान गायला तुम्ही. मान्य पण आज कृष्णाला त्या कारागृहात जन्माला घालणारा, त्या कारागृहात जन्माला घालून त्या काळ्या कुंडांना रात्री आपल्या जीवाचा विचार न करता डोक्यावरून त्या महासमुद्रातून आपल्या पोटच्या गोळ्याला त्या यशोदाबाई पर्यंत नेणारा तो बाप वसुदेव का नाही दिसला तुम्हाला? का नाही दिसला? अरे रामा थांब म्हणते. सोडून आम्हाला जाऊ नको सोडून जाऊ आम्हाला. नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय रामा. असं म्हणणारी ती कौशल्य माता रेखाटली तुम्ही. मान्य पण आपल्या पोटच्या गोळ्याचा, आपल्या पुत्राच्या विरहापासून तडफडत आयुष्य जगणारा आणि अखेर मरणारा तो दशरथ, तो बाप दशरथ का नाही दिसला तुम्हाला? का नाही दिसला? तोच बाप बोलतोय मी. तुमच्यातलाच सामान्य बाप बोलतोय मी. मान्य आईची माया, आई या विश्वात खूप मोठी आहे. मान्य करतो मी. पण एखादी मुंगी चावल्याच्या नंतर आपसुकच तुमच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात. आई ग. पण तेच एखादा मोठा हत्ती, एखादा मोठा साप पाळल्याच्या नंतर बाप रे हे शब्द बाहेर पडतातच ना. एखादा छोटं संकट आलं की आई अंजारते, गोंजारते. पण एखादा जर का मोठं संकट आलं असेल तर त्यावेळी आपल्या छातीची ढाल करून, आपल्या छातीचा पहाड करून, आपलं असलेलं सगळं दुःख विसरून
आपल्या पाठीशी गंभीरपणे उभा असतो ना, तो बाप असतो, बाप. बाप असतो, बाप. अरे एखादा स्थळ आल्याच्या नंतर बिनविरोधपणे वरमाला घालून मोकळी होणारी ती मुलगी, अरे त्या मुलीचा सर्वाधिक विश्वास कोण असेल? तो 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 तिचा बाप असतो, बाप. तोच आज बाप गाला जाते. आपण विसरतोय त्या बापाला. का विचारतोय? साहित्यिकांनो, तुम्हाला एकच माझी कळकळीची विनंती असेल. आतापर्यंत तुम्ही आईने काढलात, पण या बापाची व्यथा मांडाल का हो तुम्ही? मांडाल का? थकलोय आता मी. नाही माझा त्राण राहिलाय. या जीवनाच्या अखेरचे घटका मोजतोय. एकच आशय मनात, एकच आशय. या अखेरच्या क्षणी माझ्या नातवंडांना मला कवटाळायचंय, त्यांना कुरवाळायचंय, त्यांच्या गोड गोड पाप्या घ्यायच्या. पण कशा घेऊ? नाही घेऊ शकत. कारण माझ्या मुलाने मला घराबाहेर काढलंय ना. कशा घेऊ? भाऊ तुम्ही सांगाल का माझ्या मुलाला? सांगाल का? गेला मला एकदा घरात, माझ्या नातवंडाला कवटाळून दे, माझ्या उरात कवटाळून दे. एकदा फक्त सांगा. अहो, त्या घरात माझा जीव घुटमळतोय. त्या घराच्या प्रत्येक विटावर माझा श्वास अडकलाय. एकदा मला घरात घ्यायला सांगा. मला माझ्या नातवंडांना पुरवायचंय. त्याच्या तोंडाला येणारा तो दुधाच्या वासाने मंत्रमुक्त होऊन जायचंय. एकदा मला घ्यायला सांगा. मी वेडा नाहीये. मी खरंच सांगतो, मी वेडा नाही. मी बाप आहे. बाप बोलतोय. तुमच्यातलाच सर्वसामान्य बाप बोलतोय. बाप